नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेचा चाहता वर्ग कमालीचा मोठा आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्र देखील आता घराघरात पोचलं आहे. दरम्यान ठरलं तर मग मालिकेत खलनायक नागराजची भूमिका साकारणारे ज्ञानेश वाडेकर सध्या चर्चेत आहे. मालिकेत कठोर स्वभाव दाखवणारा नागराज खऱ्या आयुष्यात मात्र खूपच रोमॅन्टिक आहे. नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं. अभिनेता ज्ञानेश वाडेकरच्या लव्ह स्टोरीची सुरुवात अगदी साध्या आणि फिल्मी स्टाईलने झाली. नुकत्याच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याची लव्ह स्टोरी सांगितली. आर्किटेक्चरचं शिक्षण घेत असताना ज्ञानेशची पत्नी जानकीसोबत कॉलेजमध्ये ओळख झाली. सुरुवातीला केवळ मैत्री होती, पण एका छोट्या प्रसंगाने सगळं बदललं. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, एक वय असतं, बघून प्रेमात पडतात ना, तसं काहीच नव्हतं. आपल्या आयुष्यात मैत्रीणच नाही या अंडर प्रेशरमध्ये मी होतो. तर मैत्रीण पाहिजे असं म्हणून मी हिला बघ तिला बघ, मग नाही ती नाही, काही प्रतिसाद यायचा नाही. त्यानंतर पुढे अभिनेत्याने पत्नीबद्दल बोलताना सांगितलं, मग ही भेटली. कॉलेजमध्ये सबमिशन असतात तेथे आलेली. सबमिशन घेऊन गेली. तिचा रुमाल पडलेला. मित्राने मला तिचा रुमाल पडलेला दाखवला. मी तिला तो रुमाल नेऊन दिला. तेव्हाही काय डोक्यात नव्हतं. नंतर जेव्हा ती परत बोलायला आली तेव्हा फसली. त्यानंतर मी ठरवलं ही आपल्यासाठी योग्य आहे, उत्तम आहे, चांगली आहे. दरम्यान एका पत्रामुळे ज्ञानेश आणि त्याच्या पत्नीची मैत्री अधिकच घट्ट झाली आणि हळूहळू त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. काही वर्षाच्या नात्यानंतर त्यांनी 2005 मध्ये लग्न केलं. साध्या रुमालापासून सुरू झालेली ही कथा आज एक सुंदर नात्यात बदलली आहे.